मुंबईचा नवा महापौर कोण होणार त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यातच उद्धव ठाकरेंचे एक वाक्य खूप चर्चेत आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल. काय कारण आहे, चला सविस्तर जाणून घ्या. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. मुंबईचा नवा महापौर कोण होणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यात उद्धव ठाकरेंचे एक वाक्य खूपच चर्चेत आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल. राजकारणात अशी विधानं उगाच केली जातात का? तर नाही. त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. जर आपण आकडे पाहिले तर मुंबई मनपात भाजप 89 जागांसह मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे गटाला 65 तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. पण खरी गेम चेंजर गोष्ट अजून बाकी आहे. 22 जानेवारीला महापौर पदासाठी सोडत जाहीर होणार आहे आणि त्यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहे. पण सध्या तरी ठाकरेंकडे 2 हुकमी एक्के आहेत, जे इतर पक्षांची धाकधूक वाढू शकतात. अर्थातच देवाची इच्छा असेल तरच. आता ते कसं? तर निवडणुकीआधी नगरसेवकांसाठी झालेल्या आरक्षणात एसटी प्रवर्गासाठी 2 जागा राखीव होत्या. 53 व 121 या 2 प्रभागांमध्ये सर्व पक्षांनी आपले उमेदवार उतरवले होते. पण या दोन्ही प्रवर्गात ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी आणि प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. म्हणजे जर 22 तारखेला महापौर पद एसटी साठी राखीव निघालं तर ठाकरेंचे हे 2 अनुसूचित जाती प्रवर्गाचे विजयी उमेदवार महापौर पदासाठी हुकमी एक्के ठरू शकतात. त्यामुळे ठाकरेंची थेट लॉटरी लागू शकते. म्हणूनच सध्या सर्वांचे डोळे या सोडतीकडे लागले आहेत. त्यामुळे आता सध्या एकच प्रश्न आहे, येत्या 22 जानेवारीला मुंबईचा महापालिकेचा किल्ला कोण जिंकणार? यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.